पुण्यामध्ये काँग्रेस विरोधात भाजप सुद्धा आक्रमक झालेली आहे। काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। मार्केट यार्ड परिसरामध्ये काँग्रेस आणि वंचितचं आंदोलन केलं जात आहे। तर आपण पाहतोय काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा करण्यात आली आहे। तर ही दोन दृश्य मार्केट यार्ड परिसरामध्ये काँग्रेसचं आणि वंचितचं आंदोलन सुरू आहे। तर काँग्रेस भवनासमोर भाजपकडून आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपकडून सुद्धा आंदोलनाने प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि ही दोन दृश्य आपण पाहतोय। आज पुण्यामध्ये अमित शहा आहेत आणि अमित शहांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान लाठी हल्ला झालेला होता आणि याचा निषेध म्हणून मार्केट यार्ड परिसरामध्ये काँग्रेस आणि वंचितकडून आंदोलन केलं जात आहे आणि या सगळ्याला उत्तर देण्यासाठी भाजपनं सुद्धा आंदोलनाला सुरुवात केली आहे। काँग्रेस भवनासमोर भाजपचं आंदोलन आणि यावेळी पोलिसांनी काँग्रेस आणि भाजपच्या आंदोलकांची सुद्धा धरपकड केलेली आहे। आज पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत। सीजेपी आंदोलनानंतर विरोधक आक्रमक आहेत। काँग्रेसकडून आणि इतर पक्षांकडून या दौऱ्याला विरोध केला जातोय आणि त्याच वेळेला आता काँग्रेस आणि वंचितकडून ही आंदोलनं केली जात आहेत। मार्केट यार्ड परिसरामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहतोय तर भाजपकडून सुद्धा काँग्रेसला उत्तर देण्यासाठी आंदोलन केलं जात आहे। तर पुणे शहरामध्ये सध्या अनेक भागांमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते। दोन्ही बाजूंनी बॅनरबाजी केली जाते। पेपर फुटी आणि त्याचबरोबर जंतर मंतरवरच्या आंदोलकांवर जे हल्ले झालेले होते, लाठी हल्ला करण्यात आलेला होता, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत निषेध नोंदवलेला आहे। तर दुसरीकडे भाजपकडून सुद्धा काँग्रेसचा निषेध नोंदवला जातोय। चंद्रकांत पुणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आज दोन्ही बाजूंनी आंदोलनं पाहायला मिळत आहेत। एकीकडे काँग्रेसकडून आणि वंचितकडून भाजपचा निषेध व्यक्त केला जातोय, तर भाजपनं सुद्धा त्याच पद्धतीने त्यांचा निषेध नोंदवलाय। हो, बरोबर आहे। अगदी खरं तर भाजपने ऐनवेळी आपली रणनीती बदलली। आधी भाजपने घोषित केलं की आम्ही जिथं काँग्रेस आंदोलन करेल तिथंच आम्ही आंदोलन करू, पण पोलिसांनी त्यांना अटकाव केला। म्हणून भाजपने ऐनवेळी भाजपचे अगदी तिसऱ्या चौथ्या फळीतले कार्यकर्ते काँग्रेस भवनला गेले आणि तिथं जाऊन त्यांनी एक आंदोलन केलं आणि इकडं उत्सव हॉटेलसमोर म्हणजे सातारा रोडला तिकडं काँग्रेस आणि वंचित ऑलरेडी आंदोलन करते सध्या। म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी एकमेकाच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत त्या ठिकाणी। पण अजून अमित शहा जे केंद्रीय मंत्री जे हॉटेल रिट्सवर इथं आहेत ते अजूनही इथंच आहे। बघ, ताफा लागलेला आहे, पूर्ण रस्ता निर्मनुष्य केलेला आहे, पूर्णपणे वाहतूक थांबवलेली आहे। कुठल्याही क्षणी ते बाहेर येतील आणि मग ताफा लगेच अण्णाभाऊ साठे पुतळ्याकडे जाईल, तिकडे सारसबागेत तिथंही ऑलरेडी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ नंतर शहराध्यक्ष धीरज घाटे, माधुरी मिसाळ ही सगळी मंडळी त्यांची वाट पाहते त्याच्या स्वागताला। आणि इथं आता अमित शहा यांच्यासोबत स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यांच्यासोबत एकाच गाडीत बसून इकडे पुढे जातील आणि हा ताफा काही क्षणात बाहेर पडेल अशी सध्याची इथली स्थिती आहे। पण एकूण आजचा टिळक पुरस्काराच्या निमित्ताने अमित शहा पुणे दौऱ्यावर असताना काँग्रेसने त्यांच्या निषेध नोंदवून आपलं विरोध जो दाखवलेला आहे, पण त्याला प्रत्युत्तर मग भाजपने थेट काँग्रेस भवनावर जाऊन आंदोलन केलेलं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अशीच या संपूर्ण आंदोलनावर आपली नजर असेल आणि आता आपण ही सध्या दृश्य पाहतोय।